नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला हेडलाईन्स. 70वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. कर्जत नगरपंचायतचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर. आणि गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक त्रिमूर्ती क्रेन अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस राहुरी. सर्व प्रकारचे क्रेन, JCB, डंपर, जनरेटर उपलब्ध. प्रोप्रायटर यमनाजी आघाव आणि सचिन आघाव. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार श्री चंद्रशेखर घुले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विठ्ठलराव लंगे पाटील, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर, संचालक श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा, तालुका नेवासा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रेणुका प्युअर वॉटर सेफ हेल्थ, RO+ UV व ओझोनेटर प्रोसेस, शुद्ध व थंड पिण्याचे पाणी. पाण्याचे जार 10 व 20 लिटर मध्ये उपलब्ध. सर्व शुभकार्य कॉन्फरन्स मीटिंगसाठी पोहोच सुविधा. आणि रेणुका केटरर्स राहुरी. आमच्याकडे शुभ विवाह व इतर कार्यासाठी बुफे डिनर, भांडी व कुकिंग सेट भाड्याने मिळेल. कानिफनाथ चौक, बालाजी रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर सचिन क्षीरसागर. 9960003649 आणि 9860462737. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री चंद्रशेखर घुले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सुरेश उभेदळ पाटील, उपाध्यक्ष मारुतराव घुले पाटील पतसंस्था भेंडा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आमच्या संस्था MBA, इंजिनिअरिंग, फार्मसी, ज्युनियर आणि सिनियर कॉलेज, सैनिकी स्कूल, संजीवनी अकॅडमी, संजीवनी टॉडलर्स येवला आणि शिर्डी, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, B.Ed, DTED, आदिवासी आश्रम स्कूल आणि हायस्कूल. वैशिष्ट्ये: भारतातील 80 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत 450 पेक्षा अधिक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था. आउटलुक या इंग्रजी मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर देशामध्ये 56 तर महाराष्ट्रात 10व्या क्रमांकावर. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2015च्या बेस्ट कॉलेज अवॉर्डने सन्मानित. कर्नाटकच्या विजयवाणी या आघाडीच्या वृत्तपत्राने अकाउंट स्टडी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने गौरवलेले. DNA या वृत्तपत्राने इनोव्हेशन इन बिल्डिंग अकॅडमी अँड इंडस्ट्री इंटरफेस हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेले. लोकमत वृत्तपत्र समूहाने ब्रँड एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड, आयकॉन इन एज्युकेशन अवॉर्ड आणि
आयकॉन्स ऑफ एज्युकेशनने सन्मानित केलेले, परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार, सर्व सुविधांनी परिपूर्ण संस्था, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव जिल्हा अहमदनगर. अध्यक्ष माननीय श्री शंकररावजी कोल्हे पाटील, माननीय आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, विश्वस्त मंडळ माननीय श्री बिपिनदादा कोल्हे, माननीय श्री अमितदादा कोल्हे आणि माननीय श्री नितीनदादा कोल्हे. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. घर सजवा तुम्ही, अंगण सजवू आम्ही. समृद्धी पेविंग ब्लॉक्स अँड टाइल्स. आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे उपलब्ध स्टॉक मध्ये फ्लोअर टाइल्स, रबर मोल्ड, पेवर ब्लॉक, स्पेसर, ग्रास पेवर ब्लॉक इत्यादी योग्य भावात मिळतील. प्रोप्रायटर श्री धीरज एस डांगे. मोबाईल क्रमांक 9423 78 78 74 आणि 9422 22 37 74. ऑफिस पंचायत समिती रोड, साईनाथ गॅस एजन्सी शेजारी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. प्लॉट घ्यायचाय मग विचार कसला करताय? आजच भेट द्या साई कन्सल्टंट्स. बस स्टँड आणि नगर मनमाड हायवे पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. योग्य लोकेशन तसेच रहिवासी एरियामध्ये आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फ्लॅट, तोही अगदी योग्य आणि कमी किमतीत. आमचे प्रकल्प ऋषिकेश रेसिडेन्सी, पोपळगट इस्टेट, कॉलेज रोड राहुरी, सह्याद्री टॉवर्स, पाईपलाईन रोड, भिस्तबाग, अहमदनगर, गुरुकृपा अपार्टमेंट, राजुरी रोड, कोल्हार बुद्रुक, साई कृपा रेसिडेन्सी, हॉटेल भाग्यश्री मागे, नगर मनमाड रोड राहुरी, साई श्रद्धा रेसिडेन्सी, पोपळगट इस्टेट, कॉलेज रोड राहुरी, माऊली रेसिडेन्सी, गोकुळ कॉलनी, शेटे प्लॉट राहुरी, साई छत्र रेसिडेन्सी, स्टेशन रोड राहुरी, महावीर रेसिडेन्सी, गोकुळ कॉलनी, शेटे प्लॉट राहुरी. आमची वैशिष्ट्ये: प्रकल्पाच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर, नवीन नगर मनमाड महामार्गालगत, एसटी स्टँड पासून 3 मिनिटांच्या अंतरावर, तहसील कचेरी, कोर्ट, पंचायत समिती यापासून 3 मिनिटांच्या अंतरावर. आराखड्यातील तांत्रिक बाबींचा बारकाईने विचार. जवळच शाळा, कॉलेज, दवाखाना, बाजारपेठ उपलब्ध. भूकंप प्रतिबंधक मजबूत आरसीसी डिझाईनचे बांधकाम. शासकीय बँक अर्थसहाय्य मार्गदर्शन आणि सहकार्य. रस्ते, वीज, पाणी आदी सुविधा उपलब्ध. ठिकाण साई कन्सल्टंट्स, गोकुळ कॉलनी, कॉलेज रोड राहुरी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल क्रमांक 98 81 96 43 33, 99 70 25 38 88 आणि 90 11 45 09 82. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर जिल्ह्यासह देशभरात 70वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. अहमदनगर येथे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलंय. 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर जिल्ह्यासह देशभरात आज 70वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अहमदनगर येथे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी सैन्य दलाच्या विशेष बँडसह पोलीस प्रशासनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक, पोलीस पथकांनी संचालन केलंय. यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. दरम्यान कर्जत येथे तहसील कार्यालयासमोर शासकीय ध्वजारोहण शासकीय इतमामात पार पडले. उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आल्यानंतर ध्वजस्तंभावर त्यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोयटे, तहसीलदार किरण सावंत पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदींसह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री माननीय पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात 70वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण करण्यात आलाय। यावेळी त्यांनी राज्यातील सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी जिल्ह्यातील विजय झाडे, अप्पर जिल्हाधिकारी शिवनंद टाकसाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर आदी ध्वजारोहणासाठी उपस्थित होते। वृत्त संकलन विभाग C24 तास अहमदनगर। मोठमोठी भाषणे देऊन सरकार चालत नाही तर प्रत्यक्षात जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागते, असा घणाघाती टोला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी लगावलाय। खामगाव येथे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते। विकासाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळवली आहे। देशाच्या उन्नतीसाठी एका वर्षात 2 कोटी नोकऱ्या देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले, मात्र प्रत्यक्षात 20,000 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीयेत। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही। देशभर गोरक्षणाचा मुद्दा गाजत आहे। गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार होत असताना मोदी मात्र स्वतःला गोळी मारण्याचे भाषण देत आहेत। जनतेने गोळी झेलण्यासाठी नव्हे तर राज्यकारभार चालविण्यासाठी सत्तेवर बसविले आहे, तेव्हा केवळ मोठमोठी भाषणे देऊन सरकार चालत नाही तर प्रत्यक्षात जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागते, असा घणाघाती टोला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी लगावलाय। खामगाव येथे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी विदर्भातील नंबर 1चा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी, शेतमजूर तसेच शेतकऱ्यांच्या पाल्यासाठी मोफत संगणक प्रशिक्षण चालू केलंय। त्याच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। यावेळी विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार दिलीपकुमार सानंदासह काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते। वृत्त संकलन विभाग C24 तास बुलढाणा। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आपल्या देशासाठी ज्या हुतात्म्यांनी प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं आणि या देशाचं सातत्यानं अखंड भारत एकत्र ठेवण्याचं आपण सर्वांनी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे, त्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या C24 तास या वृत्तवाहिनीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या वाहिनीच्या माध्यमामधून पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम या 2 वर्षामध्ये या वृत्तवाहिनीने केलेलं आहे। त्या कामकाजामध्ये शैक्षणिक काम असेल, सांस्कृतिक काम असेल, सामाजिक काम असेल, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, समाजसेवकाच्या प्रत्येक घटक असेल, शेतकरी असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अध्यात्माचा मार्ग असेल, या सर्व क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं या वाहिनीनं पुढाकार घेऊन सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा विश्वास या वृत्तवाहिनीवरती आहे। अशा या वृत्तवाहिनीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या सहकारमंत्री शिवाजीराव नारायणराव नागरी सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, कामगार आणि आमच्या तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। प्रथमतः या C24 तास या चॅनलला माझ्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आता दुसरा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहात। नक्कीच आपल्या चॅनलचं काम अतिशय सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काम करता। एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद हे तुमचं काम आहे। तुमच्या या चॅनलला मी माझ्या कंद परिवाराच्या वतीने, तुमच्या लोणीकण ग्रामपंचायतीच्या वतीने, लोणीकण ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो।
त्याचप्रमाणे 15 ऑगस्टच्या संपूर्ण भारतवासियांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री मनोहर दादा पोटे, नगराध्यक्ष श्रीगोंदा नगर परिषद श्रीगोंदा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश फ्रूट कंपनी, फ्रूट कमिशन एजंट अँड ऑर्डर सप्लायर. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी. प्रोप्रायटर जगन्नाथ हरिभाऊ रेकटे. मोबाईल क्रमांक 9822 33 72 06. गणेश रक्ते. मोबाईल क्रमांक 97 30 15 80 01 आणि दीपक रक्ते. मोबाईल क्रमांक 95 45 90 00 06. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय श्री संजय लक्ष्मण सुखदान, बहुजन नेते, शहराध्यक्ष काँग्रेस, नेवासा खुर्द, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सन 2014-15 साठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशन मुंबई यांच्याकडून कैलासवासी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी पुरस्कार प्राप्त बँक श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा. कार्यालय श्रीगोंदा, दौंड जामखेड रोड, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आमची वैशिष्ट्ये: कोर बँकिंगची सुविधा उपलब्ध, सर्व ठेवींना विमा संरक्षण, स्थापनेपासून नफा मिळवणारी एकमेव बँक, तालुक्यातील एकमेव सहकारी बँक. चेअरमन विठ्ठलराव बापूराव गुंड. व्हाईस चेअरमन श्रीमती रोहिणी भाऊसाहेब रोडे. मुख्य कार्यालयासह 8 शाखा. लवकरच 100 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय श्री कुंडलिकराव जगताप, संस्थापक चेअरमन, उकडी सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा. माननीय श्री आमदार राहुल जगताप, आमदार राहुलदादा जगताप पाटील मित्रमंडळ श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ आणि RJ ग्रुप श्रीगोंदा आणि नगर तालुका. भूतकाळाची जाण, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध घेणारी जनतेची हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर कोरडे यांचे ओम स्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी. उपलब्ध सुविधा: डायबेटीस उपचार आणि मार्गदर्शन, रक्तदाब आणि हृदयविकार निदान आणि उपचार, किडनी विकार निदान आणि उपचार, पॅरालिसिस निदान आणि उपचार, पोटाचे विकार निदान आणि उपचार, संधिवात निदान आणि उपचार, थायरॉइड निदान आणि उपचार, दमा आणि श्वसन विकार उपचार, अतिदक्षता विभाग, मल्टीपॅरा मॉनिटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, कॉम्प्युटराइज्ड ECG, डिफिब्रिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, नेबुलायझर, सुसज्ज मेडिकल आणि पॅथॉलॉजिकल लॅब. डॉक्टर श्री प्रवीण कुमार प्रकाश कोरडे. ठिकाण डॉक्टर कोरडे ओम स्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी, कॉलेज रोड राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 024 26 23 49 49. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी.
निमंत्रण पत्रिकेत स्वातंत्र्य दिनाऐवजी प्रजासत्ताक दिन टाकणाऱ्या कर्जत नगर पंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आलाय. पंचायतीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करत नगरसेविका पूजा म्हेत्रे यांनी पंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढलेत. कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता असून नगरपंचायतीवर सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रभारी आहेत. भाजपचे पदाधिकारी मुद्दाम मुख्य कार्यकारी अधिकारी यांना येऊ देत नाहीत असे म्हणत नगरपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याची घाणाघाती टीका कर्जत नगरपंचायतीच्या काँग्रेसच्या नगरसेविका सौ पूजा म्हेत्रे यांनी केली आहे. 70वा स्वातंत्र्य दिवस असताना कर्जत नगरपंचायतीने 69वा प्रजासत्ताक दिन म्हणत ध्वजारोहण कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वाटून गंभीर चूक केली असल्याची टीका म्हेत्रे यांनी केली आहे. ऑगस्ट हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची खूण म्हणून स्वतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो देशभर. आणि प्रभारी नगरपंचायतमध्ये जे राजकारणी आहेत त्यांच्याकडून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतोय असं आणि पत्रिकेत छापण्यात आलेला आहे. आणि पत्रिकेत मात्र तो 69वा आहे असं छापण्यात आले. आणि फार अनागोंदी कारभार चाललेला आहे नगरपंचायतमध्ये. आणि दुसरी अशी गोष्ट की जे सत्ताधारी पक्षामध्ये जे निवडून आलेले सदस्य असताना पदाधिकारी असताना स्वीकृत नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जातोय हे चुकीचं आहे माझ्या मते. तर असं व्हायला नाही पाहिजे. नगरपंचायतकडून भरपूर अशा प्रमाणात चुका होतात आहे आणि त्यांचा मनमानी की असा अनागोंदी कारभार चाललेला आहे. कर्जत शहरात होणाऱ्या 3 ध्वजारोहणापैकी नगरपंचायतीमधील ध्वजारोहण नगराध्यक्ष यांनी केलंय तर बाजारतळ येथील ध्वजारोहण उपनगराध्यक्ष यांनी केले असताना गांधी चौक येथील ध्वजारोहण लोकांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांना डावलून स्वीकृत नगरसेवकांच्या हाताने केले असल्याचे म्हणताना म्हेत्रे यांनी नगरपंचायतीमधील कारभाराचे प्रथमच जाहीर वाभारे काढले आहेत. नगरपंचायतीसाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी असावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या कर्जत नगरपंचायतीतील कारभाराबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी नगराध्यक्षांसह काही नगरसेवक शहरात राहत नसून ते बाहेर राहून मनमानी कारभार करत असल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचा आरोप केलाय. नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांना माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय होत असेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. नगरपंचायतला स्वतंत्र असा मुख्याधिकारी पण नाही येत आणि तसं पाहिलं तर स्वतंत्र मुख्याधिकारी पाहिजे पण सत्ताधारी पक्षातली लोक येऊ देत नाहीयेत स्वतंत्र मुख्याधिकारी. ते मुख्याधिकारी पण आपल्याला स्वतंत्र पाहिजे. नगरपंचायतमधले कर्मचारी पुरेसे प्रशिक्षित नाहीयेत. काहीतरी कारवाई केली पाहिजे. कुठलीही गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार किंवा म्हणा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केली जाते. तसं व्हायला नाही पाहिजे. तर कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसारखंच राहिलं पाहिजे. आणि जे नगराध्यक्ष आहेत किंवा बरेचसे सदस्य आहेत ते स्थानिक नाही येतं कर्जतमध्ये आपल्या तालुक्याच्या ठिकाणी. नगरपंचायतीला बाहेरच्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. तर त्याच्यामुळे जो काही कारभार चालतो हा कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावरच बऱ्याचदा चालतो. आपण थोडक्यात काही माहिती वगैरे विचारली तरी सविस्तर असं काही माहिती देत नाहीत. ते विरोधी पक्षाच्या सदस्यांची ही परिस्थिती असेल तर सामान्य जनतेचं किती वाईट हाल असतील नगरपंचायतमध्ये यावरून याचा अंदाज घेता येतो. C24 ताससाठी आशिष बोरा, कर्जत. मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने अहमदनगरच्या हुतात्मा स्मारकापासून नगरच्या भुईकोट किल्ल्यापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रासह सर्व देशातील नगरपालिका आणि नगरपंचायती हद्दीतील घरकुल वंचितांसाठी सुद्धा त्वरित लागू करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने अहमदनगरच्या हुतात्मा स्मारकापासून नगर भुईकोट किल्ल्यापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनाचे प्रारंभी शेकडो सत्याग्रहींनी देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि टक्केवारी पद्धती नष्ट करण्यासाठी नगरच्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये फुले आणि लाया टाकून भ्रष्टाचाऱ्यांना मृतांजली वाहिली. देशातील केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकातील 70% निधी टक्केवारीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने धनदांडके सत्ताधिकारी खाऊन टाकतात. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या 69व्या वर्षात दुबळ्या घटकांना आर्थिक न्याय मिळालेला नाही असे कारभारी गवळी यांनी सांगितले. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन गेले 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही चालवतो आणि हे आंदोलन आम्ही अतिशय व्यापक केलेलं आहे.
आज देशामध्ये जे घरकुल वंचित आहेत त्यांना घरं मिळण्याची त्यांची जी रास्त अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लढेल तो जिंकेल, सातत्याने जो लढेल, सत्याग्रहाच्या मार्गाने जो लढेल तो जिंकणारच. आणि म्हणून या देशामध्ये घरकुल वंचितांना जर न्याय मिळायचा असेल तर लोकांना रस्त्यावर यावं लागेल, लोकांना आपले गाऱ्हाणे मांडावे लागतील. म्हणून आम्ही या ठिकाणी क्वांटम डेमोक्रेसी, संसदीय क्वांटम डेमोक्रेसीचा प्रयोग संपूर्ण देशामध्ये सुरू केलेला आहे. आणि आज म्हणजे 15 ऑगस्टच्या एक दिवस आधी, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी हुतात्मा स्मारकावरून तिरंगा मार्च नगरच्या किल्ल्याकडे आम्ही आता निघत आहोत वगैरे. तर मुद्दा असा आहे की ह्या देशामध्ये आज 69 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळालं. हे जे वंचित लोक हे काय वंचित आहेत? इंग्रज तर या देशाचं शोषण करत होते, त्यांना हाकलून दिलं. परंतु आम्ही ज्यांना कोणाला निवडलं त्या मंडळीने या देशातील 70% अंदाजपत्रक केंद्राचं म्हणा, राज्यांचं म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं अंदाजपत्रकावर डल्ला मारलेला आहे. नगर शहरामध्ये जे संपूर्ण खड्डे इकडे तिकडे दिसतात हे खड्डे म्हणजे भ्रष्टाचारामुळे खड्डे निर्माण झालेले आहे. आणि काही खड्डे असे आहेत की ज्याच्यावर खूप मोठा डल्ला मारला ते तुम्हाला दिसत नाही. आज देशातील 70% अंदाजपत्रक जे आहे ते या पद्धतीने लोकांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने शिपॉन केलेले. आणि म्हणून क्वांटम डेमोक्रेसी म्हणजे काय की सर्वसामान्य माणसाने पुढे आलं पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी काय करतात आणि त्यांनी कसं वागावं याच्यावर त्यांनी लक्ष जर ठेवलं तर या देशाची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रासह सर्व देशातील नगरपालिका आणि नगरपंचायती हद्दीतील घरकुल वंचितांसाठी सुद्धा त्वरित लागू करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे. C24 ताससाठी स्वराज खोबरे, अहमदनगर. याचबरोबर बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. C24 तासचा आज दुसरा वर्धापन दिन संपन्न होत आहे आणि त्यानिमित्ताने मी मनापासून या चॅनलला खास करून महाविद्यालयाच्या वतीने आमचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. राहुरी महाविद्यालयामध्ये जे सोयी सुविधांमधले जे प्रामुख्याने बदल घडत आहेत याला म्हणजे लाभार्थी जरी विद्यार्थी असले तरी विद्यार्थ्यांचे पालक आणि एकूणच राहुरी तालुक्यातील सर्व लोकांनी आम्हाला त्याची चांगल्या प्रकारची पावती दिलेली आहे. आणि या जे सुविधा आम्ही देतो आहोत, जे बदल घडवून आणतो आहोत, हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम C24 तासने वेळोवेळी केलेलं आहे. त्याबद्दल मला निश्चितच या चॅनेलचा अभिमान आहे. आमच्या प्रत्येक घटना आणि घडामोडीचा साक्षीदार C24 तास राहिलेला आहे आणि म्हणून महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये देखील C24 तासचा मोठा वाटा आहे असं मला मनापासून वाटतं. आणि यापुढेही त्यांनी महाविद्यालयाला अशा प्रकारचं योगदान द्यावं अशी सदिच्छा मी त्यांच्या या वर्धापन दिनी व्यक्त करीन. आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण होत असताना आमच्या 4,500 विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पतसंस्था. संस्थेची वैशिष्ट्ये: संपूर्ण संगणकीकृत संस्था, वैयक्तिक जामीनकी कर्ज, घरपोच सेवा, सोने तारण कर्ज सुविधा, वाहन कर्ज, लाईट बिल भरणा, ज्येष्ठ नागरिकांकरता मासिक व्याज योजना. आमचे व्याजदर 31 ते 46 दिवस 7%, 47 ते 91 दिवस 8%, 92 ते 181 दिवस 9%, 182 ते 364 दिवस 10%, 1 वर्ष पूर्ण 11%, 2 वर्ष पूर्ण 12%, दाम दीडपट 4 वर्षात, दाम दुप्पट 7 वर्षात. ज्येष्ठ नागरिकांकरता अर्धा टक्का जास्त व्याजदराने. संस्थापक चेअरमन माजी सरपंच नेवासा श्री नंदकुमार पाटील. लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पतसंस्था. मारुती चौक,
नेवासा खुर्द, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. संपर्क 024 27 24 13 25. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री संपतरावजी शिंदे, पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन आणि सर्व पोलीस कर्मचारी, नेवासा पोलीस स्टेशन. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सचिन भाऊ देसारडा, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आणि नितीन भाऊ दिनकर, जिल्हा सरचिटणीस भाजपा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदेशदादा नागोडे, समस्त नागोडे परिवार आणि आदेशदादा नागोडे मित्रमंडळ, श्रीगोंदा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवाजीराव नागवडे, संस्थापक चेअरमन, सौ अनुराधाताई नागवडे, प्रदेश सरचिटणीस, महिला आघाडी काँग्रेस. माननीय राजेंद्रदादा नागवडे आणि मित्रमंडळ, श्रीगोंदा, नगर तालुका. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रसाद शुगर अँड अलाइड अॅग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड ची वैशिष्ट्ये: शुभ्र दाणेदार साखर उत्पादन करणे, प्रतिदिन 4000 मेगाटन गाळप क्षमता विस्तारीकरण करणे, 21 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देणे, परिसरातील रस्ते आणि ऊस शेती विकास करणे, परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे. आशीर्वाद डॉक्टर कैलासवासी बाबूराव बापूजी तनपुरे, मार्गदर्शक माजी खासदार माननीय प्रसादराव तनपुरे, चेअरमन माननीय श्री प्राजक्तदादा तनपुरे, संचालक माननीय श्री सुरेश शेठ वाफना, कार्यकारी संचालक माननीय श्री सुशील कुमार देशमुख, जनरल मॅनेजर माननीय श्री ज्ञानेश्वर रसाळ. प्रसाद शुगर अँड अलाइड अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र मीडिया सर्व्हिसेस अँड पब्लिक रिलेशन प्रायव्हेट लिमिटेड ही महाराष्ट्रातील अशी पहिली आणि एकमेव जनसंपर्क संस्था आहे जिथे सेवा खऱ्या अर्थाने राज्यभर विस्तारली आहे. ग्राहकांच्या प्रतिमेचे परिपूर्ण आणि व्यापक प्रतिबिंब प्रसार माध्यमांमध्ये घडवण्यासाठी आमचे कौशल्य आहे. महाराष्ट्रात आणि गोव्यात आम्ही प्रत्यक्ष आणि इतर राज्यांसह देशभरात सहयोगी व्यावसायिकांच्या मदतीने राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांसाठी संपूर्ण जनसंपर्क आणि प्रसिद्धी माध्यमांविषयक सेवा पुरवतो. आमचे जाळे महाराष्ट्रातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये पसरले. जनसंपर्क आणि विश्वसनीय सल्ला देण्यावर आमचा भर असल्याने याचा फायदा ग्राहकांना नेहमीच स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा आघाडीवर राहण्यामध्ये मदत करतो. आमच्या सेवा: पत्रकार परिषद, सभा समारंभाचे आयोजन, व्यवस्थापन आणि प्रसिद्धी, ग्राहक सेवा आणि नव्या उत्पादनांचा परिचय, वृत्तपत्रीय कात्रणांचे संकलन आणि व्यवस्थापन, मुलाखती आणि माहितीपर लेखन, रेडिओ आणि टीव्हीद्वारे प्रसिद्धी, आपत्ती व्यवस्थापन सेवा उपलब्ध. आमच्या शाखा: मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, अकोला, अमरावती, लातूर, नांदेड आणि गोवा.
महाराष्ट्र मीडिया सर्व्हिसेस अँड पब्लिक रिलेशन प्रायव्हेट लिमिटेड. ठिकाण मुख्य कार्यालय DSK चिंतामणी F विंग फ्लॅट नंबर 4 अप्पा बळवंत चौक 512 शनिवार पेठ पुणे. संपर्क 020 66 04 88 10 आणि 66 04 88 11. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर. आशिया खंडातील सहकारी क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या दुसऱ्या क्रमांकाचा सहकारी साखर कारखाना आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब माजी खासदार यांच्या मार्गदर्शनानुसार माजी आमदार श्री अशोकराव काळे यांच्या नेतृत्वाखाली कोसाका उद्योग समूह नेत्रदीपक प्रगती करताय. पांढरी शुभ्र दाणेदार साखर निर्मितीशिवाय दर्जेदार स्पिरिट देशी मद्य निर्मिती, बायोगॅस निर्मिती तसेच प्रदूषण नियंत्रण योजना, कंपोस्ट खत प्रकल्प, सातत्याने ऑडिट वर्ग अ. VSI पुणे यांच्यातर्फे राज्य पातळीवर गळतीसाठी हायस्ट रेड्यूस ओव्हरऑल रिकव्हरीचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि मध्य विभागात सन 2010-11चा सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार प्रदान. सभासद आणि सामान्य शेतकरी तसेच जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध. ऊस विकासाच्या विविध योजना, कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळा तसेच तांत्रिक आणि महाविद्यालयांना भरीव आर्थिक सहाय्य. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईपद्वारे बंधारा बांधून शेतीचे पाण्यासाठी सहाय्य. कारखाना कार्यस्थळावर कर्मवीर शंकरराव काळे यांचे जीवनदर्शन आणि संग्रहालय यांची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती. संस्थापक संचालक माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी काळे. ज्येष्ठ संचालक श्री अशोकराव काळे. चेअरमन श्री आशुतोष काळे. व्हाईस चेअरमन श्री सचिन रामराव रोहमारे. कार्यकारी संचालक श्री गिरीश जगताप. संचालक मंडळ श्री विश्वासराव लक्ष्मण आहेर, श्री आनंदा गहिनाजी चव्हाण, श्री राजेंद्र भागवतराव घुमरे, श्री अशोक बाबूराव तिरसे, श्री सुधाकर कोंडाजी रोहम, श्री मीननाथ रखमा बारगळ, श्री हरिभाऊ केशवराव शिंदे, श्री ज्ञानदेव दगू मांजरे, श्री बाळासाहेब आप्पासाहेब बारहाते, श्री सूर्यबान बबनराव कोळपे, श्री सर्जेराव दत्तात्रय कोकाटे, श्री सचिन दिलीप चांदगुडे, श्री म्हाळसाबाई काकासाहेब जावळे, श्री पद्माकांत शंकरराव कुदळे, श्री सुनील कारभारी शिंदे, श्री संजय कारभारी आगवण, श्री विठ्ठल सखाराम आसने, श्री राजेंद्र धुळाजी मेहरखाम, सौ सुनंदा अशोक राशीनकर आणि श्री अरुण यशवंत चंद्रे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क 024 23 26 12 10 ते 26 12 15. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चैतन्य मिल्क अँड ॲग्रोफॉर्म. आमची उत्पादने पिशवी आणि बाटली बंद दूध, फ्रेश पनीर आणि तूप उपलब्ध, केशरयुक्त पेढा, श्रीखंड, सुगंधी दूध उपलब्ध. चेअरमन गणेश भांड. मोबाईल क्रमांक 9881 85 59 99. आधारस्तंभ श्री बाळासाहेब भांड. संचालक श्री संदीप भांड. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सहकार रत्न संस्थापक माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या प्रयत्नातून साकारलेला दी संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सहजानंद, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. तसेच कारखान्याचे माननीय भागधारक, सभासद, बंधू भगिनी, ऊस पुरवठादार, ठेवीदार, अधिकारी, पदाधिकारी, साखर आणि केमिकल व्यापारी. आमची दर्जेदार उत्पादने पांढरी शुभ्र गोड साखर, अल्कोहोल आणि त्यावर आधारित केमिकल उत्पादने,
12 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित. नवीन 14 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू. संस्थापक संचालक शंकरराव कोल्हे, चेअरमन बिपिनदादा कोल्हे, व्हाईस चेअरमन शिवाजीराव वक्ते, प्रभारी कार्यकारी संचालक शिवाजीराव दिवटे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर BS शिंदे आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ. विश्वास, जिव्हाळा आणि आनंदाचा सुगंध सर्वांना देणारी संजीवनी आमच्या संस्था साई संजीवनी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, संजीवनी सहकारी पतसंस्था, संजीवनी एज्युकेशन सोसायटी, संजीवनी सैनिक स्कूल, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, संजीवनी साखर कामगारांची पतपेढी, संजीवनी शैक्षणिक ग्रामीण विकास विश्वस्त संस्था, अमृत संजीवनी, सुवर्ण संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड, शेतकरी सहकारी संघ, संजीवनी मदत केंद्र, संजीवनी तालीम संघ, संजीवनी ॲडव्हेंचर स्पोर्ट क्लब, महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशन, संजीवनी अकॅडमी, संजीवनी कॉलेज, संजीवनी फाउंडेशन, संजीवनी BPO कॉल सेंटर, संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी उद्योग समूह सहजानंद कोपरगाव. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सद्गुरू गंगागिरी बाबा पुण्यतिथी निमित्त राहुरी येथील गंगागिरी संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हरिभक्त परायण कोळी काकी यांच्या कीर्तनासह भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. जनता जनार्दनाला सुख समाधानाचा मार्ग प्राप्त होण्यासाठी साधू संत दिशा दाखवित असतात, असे प्रतिपादन हरिभक्त परायण कोळी काकी यांनी केलंय. राहुरी येथे महंत श्री सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तनात त्या बोलत होत्या. श्री क्षेत्रराव येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू महंत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्यांचं म्हणजे पुण्यतिथीच्या निमित्ताने जी काही कीर्तनरूपी सेवा केली तर साधू संतांचा हेतू एकच आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे सांगण्याचा हेतू एवढाच की या जनता जनार्दनाला साधक मंडळाला भाविक भक्तांना सुखाचा शांतीचा समाधानाचा मार्ग त्यांना प्राप्त झाला पाहिजे आणि म्हणून साधू संत हे अट्टहास करत असतात आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी. जगाच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवर्ण अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. वाढावया सुख. काय वाढलं पाहिजे? जगाला काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. वाढावया सुख भक्तीचा मार्ग भाव त्यांचा प्रकट झाला पाहिजे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचा आचार भगवंताचं नामचिंतन त्यांना म्हणजे त्यांचं चिंतन झालं पाहिजे. तेव्हा सुख आणि शांती आणि समाधान काय होते प्राप्त होतो. आणि हा साधू संताचा मार्ग साधू संत तुम्हाला आपल्याला तो त्या मार्गाने आपल्याला नेतात म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक करतात, उद्धार करतात आणि त्या उद्धारासाठीच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. या प्रसंगी आयोजित महाप्रसादाचा परिसरातील भाविक भक्त, गाडगे आश्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी लाभ घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांनी गंगागिरी महाराज मैदान परिसरात भाजी व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात. गेली 5 वर्षे चालू असलेला श्री सद्गुरू महंत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राहुरी बाजार तळावरील जागेत या परिसरातील सर्व छोटे मोठे व्यापारी दरवर्षी या ठिकाणी भंडारा महाप्रसाद करत असतात. हे 5वं वर्ष आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात. आज हरिभक्त परायण कोळी काकी यांचं कीर्तनानं काल्याच्या कीर्तनानं आजचा भंडारा सुरू झाला. माझ्या वतीनं या भंडारा आयोजक
करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यावेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सत्तार शेख, सुनील गुलदगड, गणेश वागडे आदी मान्यवर उपस्थित होते. सी24 तास साठी प्रतिनिधी सतीश फुलसौंदरसह मनोज साळवे, राहुरी. रक्षाबंधन सण आता अगदी जवळ आला असून यावर्षीच्या रक्षाबंधनावर सैराटचा फिवर आहे. तसेच सैराटची आर्ची परशाचं चित्र असलेली राखी नगरमधील महिलांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरली आहे. बहीण भावाचे अतूट नाते आणखी दृढ करणारा रक्षाबंधन सण आता अगदी जवळ आलाय. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. या राखीत काही वेगळेपण असावे. वर्षभर आपल्या भावाला बहिणीने बांधलेली राखी लक्षात राहावी, त्यासाठी बहीण आपल्या भावासाठी सगळ्यात चांगल्या राखीची निवड करते. त्यासाठी तासनतास ती बाजारात राखी विक्रेत्यांकडे हुज्जत घालत असते. पण यावर्षी नगरमधील राखी बाजारात एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या रक्षाबंधनावर सैराट फिवर आहे. लहान वयातील प्रेमसंबंधांवर आधारित या सैराट चित्रपटातील कलाकार आर्ची परशा, सल्ल्या, लंगड्या, प्रिन्स यांची चित्रे आता राख्यांवर आली आहेत. ग्राहकांची भरपूर मागणी आहे. पिक्चर सैराटमध्ये ना आर्ची, परशा, लांगड्या, सल्लू त्या प्रकारने जेवढी मागणी आहे ना त्या प्रकारने ना लहान पोरांपेक्षा छोटा भीम वगैरे त्याच्यापेक्षा आता जास्त सैराट चालू आहे. त्या पिक्चर माध्यमातून यावर्षी सैराटचे भरपूर प्रकारचे राखी आले. कमीत कमी ना म्हणलं तरी 2-5 हजार विक्री, कमीत कमी 2-1 हजार विक्री झालेली. तरी अजून भरपूर मागणी आहे. जशी मागणी होती तशी आम्ही परत मागून घेतो. सैराटची आर्ची परशाचं चित्र असलेली राखी तर नगरमधील महिलांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरली आहे. या राख्यांची विक्री हातोहात होत आहे. विक्रेत्यांकडे असलेल्या सैराट फेम राख्या संपल्या तरी नवीन राख्या येण्याची वाट नगरमधील महिला वर्ग पाहत आहे. घ्यावंसं वाटतं कारण आता चित्रपटच इतका उत्कृष्टपणे चाललाय तर लहान मुलांना सुद्धा त्याची क्रेज भरपूर आहे. लहान मुलांना सुद्धा आज अर्चना आणि कोणतो परशा खूपच जवळचे झालेले आहेत. ते दोघं पण जोडी त्यामुळे ते चित्रामध्ये जर राखीच्या पाहिलं तर मुलांना ती राखी आवडतीये तर मग आपण घ्यायला काही हरकत नाही. तर ती राखी आपण त्यासाठी मी लहान मुलांचा माझ्या घरातल्या मुलांसाठी मी घेतेय. त्याचा काही भागच नाहीये त्याच्यामध्ये कारण असं वाईट असं काही दाखवलेलंच नाहीये चित्रपटामध्ये. आम्ही स्वतः तो चित्रपट पाहिलेला आहे तर वाईट असं त्याच्यामध्ये काही नाहीये. आणि राखी घेण्याचा तर काही पिक्चरशी काहीच संबंध नाहीये. आपल्याला जे मुलांना आवडतंय तेच आपण घेणार ना. बाजारात जे येतोय, दुकानात जे येतोय पुष्कळ आहे. ते छोटा भीम आहे, अजून बाकीच्या पुष्कळ छान छान राखी आहेत. पण आज सैराटचा इतका क्रेज असल्यामुळे मुलांना खूपच आवडते. ते नटी आवडती, तो हिरो आवडतो, पिक्चरचे गाणे आवडतात. त्यामुळे त्यांना ती राखी अगदी जवळची वाटते. त्यामुळे मी आज तीच राखी घेणार आहे. सी24 तास साठी स्वराज खोबरे, अहमदनगर. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. 70वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. कर्जत नगरपंचायतचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर. आणि गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सी24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.